काल तुम्ही एक ट्वीट केलेलं आहे, त्याच्यामध्ये मेलोडी कॉक्रोचला मेलोडीला उडताना दाखवलेलं आहे. हो, मग या देशामध्ये एक नवीन कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झालेली आहे आणि तो या देशातल्या बेरोजगार आळशी म्हणून ज्यांना संबोधलं गेलं देशाच्या मुख्य न्यायाधीशाकडून, अशा तरुणांचा उद्रेक दिसतोय मला किंवा संताप दिसतोय या सगळ्या प्रकरणावरती. ते एक व्यंग आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा व्यंगांच्या माध्यमातून सिस्टीमच्या विरुद्ध लढताना मला दिसते सध्या सोशल मीडियावर. व्यंग हे राजकारणातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे, लक्षात घ्या. व्यंग हे राजकारणातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे. त्याच व्यंगाचा वापर 2014 साली सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केला होता. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते आणि शिवसेना पक्षाची स्थापन करण्याआधी त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सिस्टीमवर हल्ला केला आणि त्यातून शिवसेनेचा जन्म झाला, एवढंच मी सांगू शकतो. सर, पण त्यांचं काल अकाउंट, ट्विटर अकाउंट थांबवण्यात आलं. असं आहे की भारत कोणाचं ट्विटर अकाउंट किंवा समाज माध्यमांवरील अकाउंट बंद करत नाही, सगळ्यांचीच करते. नॉर्वेमधली जर्नालिस्ट कोण हिली लिंग हिचंही केलं. ती म्हणते इंस्टाग्राम, ट्विटर आणि कॉक्रोच जनता पार्टीला ज्या प्रकारे तरुणांचं समर्थन मिळत आहे त्याच्यामुळे सरकार झुरळांना घाबरलं आहे आणि झुरळ हा कठीण परिस्थिती. खरं म्हणजे या झुरळांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे आभार मानायला पाहिजे की न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे झुरळांना प्रतिष्ठा, मान सन्मान, त्यांची लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. झुरळांना मारण्यासाठी आतापर्यंत काय औषध कंपन्यांनी कमी फवारण्या केल्या, नवीन नवीन औषधं काढली, तरी झुरळ सिस्टीमच्या विरुद्ध उभा आहे आणि ते झुरळ किती ताकदीचं आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे जगाला कळलं. त्याच्यामुळे यापुढे आळशी बेरोजगार झुरळांना, दोन पायांच्या झुरळांना या देशामध्ये चांगले दिवस येणार आहेत आणि दोन पायांची झुरळं ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहे. सर, याच्यामध्ये दोन मुद्दे, न्यायव्यवस्था याच्याबद्दल प्रश्न